महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर जिथे आज आम्ही सकाळी सकाळी पांजरे गावापासून ट्रेक चालू केला. अशा सुंदर सनराईज सोबत आम्ही चढाई चालू केली. आणि असं झालं की आम्ही इथनं वाट विसरलं आम्ही आता वाट शोधतोय कुठनं वाट आहे. कठिनाइयों का सामना करते हुए तर ही वाट आहे असं मला वाटतंय. लिमिटेड रिसोर्सेस एंड खूपच कमी नॉलेज, ये हमारी मंजिल और ये हम चले. मग विटॅमिन सी खाऊन आम्ही पुढे निघालो. मग आम्हाला शिड्या लागल्या. वाट शोधून आम्ही पुढे चाललो आणि पुढचा टप्पा पार केला. तर थर्ड चढाई झाली आमची. मग पुढे जाता जाता आम्हाला इथे एक इको पॉईंट आणि एक मिनी वॉटरफॉल भेटला. आणि आम्ही तिथने पळत पळत सह्याद्रीच्या कडे कोपऱ्याने आम्ही पुढे धावत धावत आणि दगड ओलांडून आम्ही थोडासा जेवणासाठी ब्रेक घेतला. थोडं खाल्ल्यानंतर मग चेहरा धुवून पळत पळत आम्ही अशाच ठिकाणी जाऊन पोचलो जिथनं आम्हाला मंदिर दिसत होतं. मग आम्हाला थोडी चढाई बाकी होती. मग तसंच आम्हाला रस्त्यामध्ये दिसलं की त्या दगडांनी कळसुबाई लिहिलेलं आहे. हा टप्पा पार केल्यानंतर आम्ही पोचलो वरती. तिथे एकदम टॉपच्या सीड्या चढून चढून आम्ही वर चाललो होतो. जसं जसं आम्ही वरती चढत गेलो तिथे माकडांची संख्याही वाढत वाढत गेली आणि ॲट लास्ट फायनली आम्ही पोचलो एकदम शिखरावरती. तर हे इथलं मंदिर आहे, मेन मंदिर इथलं कळसू आई नावाने मंदिर आहे. आणि हे बघा हे आहे हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. आणि असा आहे मंदिराचा बॅक साईड व्ह्यू. आणि आत्ता मी एकदम महाराष्ट्राची एकदम टॉप लोक आहे, म्हणजे याच्यावरती काहीच नाही, याच्यावरची कुठंच डोंगर वगैरे काहीच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर झाले आमची ट्रेक पूर्ण. आता आम्ही चाललो आहे रिटर्नला. काहीतरी खाऊन पुढं पोट भरून मस्त जातो पुन्हा. पूर्ण ट्रेक होता काहीतरी 5 तासांचा ट्रेक होता. जर तुम्ही या साईडने आले तर ब्रेक घेत आम्ही खूप ब्रेक घेतला, त्यामुळे आम्हाला वेळ लागला की आम्ही मागच्या वेळेस आलो तुम्ही 2.5 तास आलो होतो. त्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता, बारी साईडने येऊ शकता. मग थोडा रेस्ट घेऊन आणि इथल्या थंड पाण्याचा सरबत पिऊन मनाला थोडं शांत वाटलं. मग त्यानंतर पाण्यात पाय टाकून बसल्यानंतर अशी फिलिंग होती की बापरे, आहाहा. सुंदर वाटतंय बाहेर. हे झाल्यानंतर आम्ही जेवण केलं. होममेड लंच मेड बाय मी. पोट भरल्यानंतर आम्ही खाली उतरता आम्हाला भंडारदऱ्याचा खूप मस्त व्ह्यू दिसला, जो की लांब लांबपर्यंत पसरलेला होता. आता आम्ही खाली उतरतोय गाईज. आणि खाली उतरताना सगळ्यात मोठी मुश्किल म्हणजे जे पायाचे पुढचा अंगठा आहे त्या अंगठ्याला खूप हर्ट होतं, कारण की ते कंटिन्यू खाली जातं त्यामुळे ते शूजला धडकत राहतं अंगठा, त्यामुळे खूप त्रास होतो. त्यामुळं आणि त्यांनी चांगल्या फिटिंगचे शूज आणतात. फायनली आम्ही पोचलो, खाली पोचलोय. खतम किस्सा.